आपल्या घरातील लहान मुलं, गृहिणी, किचनचं काम चालूच असतं. चाकू लागणे, पोळणे या सर्व गोष्टी घरात चालूच असतात. कारखान्यामध्ये लागणे, गॅरेजमध्ये लागणे, छोट्या छोट्या जखमा होणे, या सर्व गोष्टी चालू असतात. स्पोर्ट्समध्ये खरचटणे वगैरे या छोट्या जखमांना काय केलं जातं, की कुठं माती लाव, कुठं राख लाव, कुठं चुना लाव, कुठं त्याच्यावर चहापत्ती लाव, असे काहीतरी कुटांचाळे केले जातात. तर यामुळे काय होतं, ती जखम इन्फेक्टेड होते, इन्फेक्शन वाढतं आणि जखम भरून यायला खूप त्रास होतो. तर त्याऐवजी आपल्याला काय करायचे, की अशी जखम झाली, घरात होऊ दे, ग्राउंडवर होऊ दे, कारखान्यात होऊ दे, ऑफिसमध्ये होऊ दे, ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आणि पोव्हडीन आयोडीन म्हणजे की 5% ची अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरिसाइडल क्रीम असते. पोव्हडीन आयोडीन क्रीम कशी लावायची, तर ती सकाळ संध्याकाळ लावली पाहिजे. त्याची शेल्फ लाईफ असते, हाफ लाईफ असते 14 तास. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ती लावायला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ करून किंवा ती पाण्याने जखम स्वच्छ करून मग त्याच्यावर ऍप्लिकेशन केलं पाहिजे. क्रीमवर क्रीम जखमेवर नाही लावली पाहिजे, कारण त्याच्यामुळे एक लेअर तयार होतं आणि खाली इन्फेक्शन वाढायला चालू होतं. ती स्वच्छ करायला पाहिजे आणि नंतर बिटाडीनचं ऍप्लिकेशन केलं पाहिजे. तर त्याचे ब्रँड नेम काय आहेत, की सिप्लाडीन, पोव्हडीन, बिटाडीन या सर्व नावाने ती क्रीम येते. दुसरा एक प्रकार असतो, की क्रीम नाही चालत आहे किंवा क्रीममुळे थोडा त्रास होतोय किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर तुम्ही बिटाडीनची पावडर ही वापरू शकता. त्यात पावडर पण येते किंवा बिटाडीन लिक्विडचा सुद्धा यूज करू शकता ती धुण्यासाठी. परंतु जे काही घरचे उपाय आहेत ते सहसा टाळा आणि आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फॉलो.